आपल्या मनावर नाही देव भेटणार. कोणतरी मला विचारलं म्हणे महाराज देव कधी भेटेल? म्हणलं रडल्यानंतर. रडल्यावर देव भेटेल. तो म्हणला लगेच रडतो. म्हणलं तू रडल्यावर नाही, तुझ्याकरता देव रडल्यावर. ज्या दिवशी तुझ्याकरता देवाला रडू येईल त्या दिवशी देव भेटेल महाराज. आता माझ्याकरता देवाला रडू येण्यासारखं माझ्यात काहीतरी असलं पाहिजे ना. माझ्याकरता देव कासावीस होण्याकरता माझ्यात काहीतरी असलं पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे? देव भेटण्याकरिता आपण आपली अशी योग्यता तयार केली पाहिजे की देवाला सुद्धा कासावीस अवस्था झाली पाहिजे. त्याला भेटायला कधी जाईन. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणतो ते? भगवती मीराबाई होत्या. मीराबाईंचं चरित्र मोठे दिव्य आहे महाराज. मीराबाईंना 4-5 वर्षाच्या वयात त्यांची आई आजारी होती. खिडकीतून पाहिले की वरात चालली होती. नवरदेव घोड्यावर बसून चालला होता. तिने विचारलं म्हणलं आईला, हे काय चाललंय काय? ती म्हणली वरात चाललेली आहे. म्हणे वरात म्हणजे काय? म्हणे तो घोडा आणि घोड्यावर नवरदेव बसलेला आहे आणि तो नवरदेव आता नवरी आणण्याकरिता चाललेला आहे. म्हणजे काय? म्हणे मुलगी असली की तिचं लग्न होतं, नवरदेव येतो तिला घेऊन जातो. मीराबाई म्हणले मी पण मुलगीच आहे, मला पण नवरदेव घ्यायला. म्हणे येईल ना. मग सांग मला कोण नवरदेव घ्या? आता तिला काय सांगायचं? 4 वर्षाची मीराबाई. तिला काय सांगायचं कोणता नवरदेव घ्यायला येणार आहे? मग काय करायचं? आता आईनं त्यांनी महाराज वेळ टाळण्याकरिता त्या भिंतीवर चित्र काढलं होतं का नाही याचं. म्हणे हा तुझा नवरदेव आहे आणि तुला घ्यायला येईल. तिच्या मनातच भरलं महाराज, हा मुरलीधर, हा देवडा चरण उभा राहिला, हाच माझा नवरदेव आहे. याच्याशिवाय मला तर दुसरं कोणी, मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नको आहे. वाटच पाहत होती, हा येणार आहे हाच माझा नवरदेव आहे, हा येणार आहे हाच माझा नवरदेव. एक साधू आले महाराज. त्या साधूंच्या हातामध्ये कन्हैयाची मूर्ती होती, कृष्ण मूर्ती. आणि ते आतमध्ये आले. तिच्या आजोबांनी मीराबाईच्या त्यांचं स्वागत सन्मान केला, उंच आसनावर बसवलं. मीराबाई खेळत खेळत आल्या आणि त्यांनी पाहिलं 4 वर्षाच्या मीरेनं कृष्ण आलेला आहे. माझ्या आईनं मला सांगितलेलं आहे तोच तुझा नवरदेव आहे, तुला घ्यायला येणार आहे. तो आलेला आहे, तो माझाच आहे. घाईघाईनं त्या बाबांच्या जवळ गेली. बाबा सोहळ्यातच होते. आणि तो कृष्ण त्यांनी ओढायला लागले. बाबा मला द्या, तो माझा नवरदेव आहे. बाबा उठून उभे राहिले, देवाला हृदयाला लावलं. म्हणले हा माझा देव आहे, मी सोहळ्यात त्यांनी पूजा करतो, माझ्यापासून त्याला बिलकुल दूर राहू देत नाही आणि ही त्यांनी मला मागते आहे. बाबा पण रागवले. त्या आजोबांनी त्यांनी समजून सांगितलं, बाबा लहान आहे लेकरू, तिला कळत नाही काही, मी तिला समजून सांगतो. बाबाची बोळवण केली महाराज. बाबा निघून गेले. मीराबाईला समजून सांगितलं, कोंडून ठेवलं खोलीमध्ये. रात्रभर जागीच राहिली, काही खाल्लं नाही, रडत राहिली. माझा कन्हैया आला आणि मला न भेटताच गेला. व्याकुळ होऊन रडते आहे. अन्न पाणी वर्ज केलेलं आहे. बाबा पण त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर गेले. त्याच गावामध्ये कुठं राहण्याची व्यवस्था असेल तिथं थांबले. कन्हैयाला त्याच्या जागेवर ठेवलं, झोपले. स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांनी महाराज कन्हैया आला आणि तो येऊन त्यांनी महाराज 2 गुडघे त्यानं जमिनीवर टेकवले आणि त्या बाबाच्या समोर हात जोडून विनंती करायला लागला, बाबा ती 4 वर्षाची चिमुरडी आज तुम्हाला हा कृष्ण मला द्या म्हणत होती ना, बाबा माझी विनंती आहे, मी तिच्याकरता आलो आहे, मला तिच्या स्वाधीन करून द्या ना बाबा, मी तिच्याकरता आलोय. हो रडायला लागला महाराज. त्या बाबाच्या समोर तो कन्हैया रडायला लागला आणि रडून कासावीस होऊन म्हणू लागला, मी तिच्याकरता आलोय हो, ती सामान्य नाही, ती व्रजभूमीतली गोपी आहे, तिचं जीवन माझ्याकरता समर्पित आहे, मी तिला भेटण्याकरता आलोय, मला द्या ना तिच्या स्वाधीन करून. देव तिच्याकरता रडतोय. बाबांना स्वप्न पडलं होतं, स्वप्नात हा बोलत होता. बाबांनी पाहिलं एवढा कासावीस झाला देव, रडत होता आणि तिच्याकरता खाडकन उठून बसले आणि त्या कन्हैयाला घेतलं आणि भल्या सकाळीच त्यांनी महाराज धावत राजवाड्याच्या दिशेनं पळू लागले. तिच्या आजोबाला हाक मारू लागले. ते त्यांनी आले. त्यांना म्हटलं बाबाला काय झालं? बाबा अजून मीरेचा विचार करतो. बाबा चिंता करू नका, आमची मीरा तुम्हाला त्रास देणार नाही, ती तुम्हाला मूर्ती मागणार नाही. बाबा म्हणले तसं नाही, ती कुठे आहे मला दाखवा, ती कुठे आहे मला दाखवा. घाईघाईनं आतमध्ये त्यांनी गेले. मग सांगायला लागले, हा जो कन्हैया आहे ना, मी फक्त पूजा करतो वरवर, याचं तिच्यावर फार प्रेम आहे,
हा तिच्याकरता आलाय, म्हणून तिला बोलवा, याला मला तिच्या स्वाधीन करायचंय. आणि खरंच मीराबाईला बोलवलं. महाराज तू कन्हैया तिच्या हातात अशा पद्धतीने देऊन टाकला, काय आनंद झाला असेल महाराज. कन्हैया रडला तिच्याकरता, कासावीस झाला. देव कधी भेटेल त्याचं उत्तर आहे रडल्यानंतर भेटेल. कोण रडल्यानंतर? तो आपल्याकरता रडल्यानंतर. तो रडला तिच्याकरता आणि म्हणून तिला भेटला. महाराज मला एवढंच सांगायचं, आपण आपलं जीवन असं करावं की देवाला आपल्याकरता रडू यावं. खरंच असं कधी होईल आपलं जीवन? सगळ्या प्रकारचा खरकटेपणा आपल्या जीवनात भरलेला आहे. काम, क्रोधानं, लोभानं, मोहानं, दंभ, अहंकारानं आपलं जीवन बरबटलेलं आहे. आणि अशा अवस्थेत जर आपण देव आपल्याकरता रडावा असं म्हणत असलो तर काय आपली पात्रता आहे? म्हणून त्याने महाराज आपली पात्रता, आपली योग्यता आपण तयार केली पाहिजे आणि आपण आपल्या जागेवर बसलं पाहिजे. तो आपल्याकरता कासावीस होऊन येईल, फार महत्वाचा विचार आहे महाराज.